शक्तीपीठ महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला कुठलाही फायदा होणार नाही. उलट पक्षी शक्तीपीठ मार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनाला मोठा नुकसान होणार आहे. शक्तीपीठाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे हा भाग एक आहे. परंतु दुसऱ्या भागामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा नवीन जो नकाशा आलाय त्या नकाशामध्ये शक्तीपीठ मार्ग राधानगरीपर्यंत आलेला आहे आणि राधानगरी मार्गे तो पात्रादेवीपर्यंत शक्तीपीठ मार्ग पोहोचणार आहे. परंतु आपण बघितलं असाल की जर शक्तीपीठ महामार्ग हा पात्रादेवीपासून सुरू झाला तर तो सातारापर्यंत पॅरलर रोड शक्तीपीठ मार्ग राष्ट्रीय महामार्ग पुणे बँगलोरला पॅरलर साताऱ्यापर्यंत आहे आणि साताऱ्यापर्यंत पॅरलर असल्यामुळे साताऱ्यापासून मुंबईला जायला हा रस्ता अधिक सोपेचा होईल. त्यामुळे भविष्यात आम्हाला भीती आहे की मुंबई गोवा मार्गे जे जाणारे लोक आहेत किंवा मुंबई मार्गे किंवा गोवा मार्गे पर्यटनाच्या सिंधुदुर्गात येणारे लोक आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात न येता पात्रादेवी मार्गे डायरेक्ट एक तर साताऱ्याला जाऊ शकतात किंवा मुंबईवर येणारे लोक हे डायरेक्ट पात्रादेवीमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे व्यापारी दृष्ट्या या महामार्गाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग खरं तर महामार्गाला आमचा विरोध नाही आहे, परंतु जर हा महामार्ग राधानगरीमध्ये येत असेल आणि 30 किलोमीटर मुख्य गोवा मुंबई मार्गाला तो जोडत असेल तर या महामार्गामुळे कणकवली, कसाल, ओरस, कुडाळ, सावंतवाडी ह्या भागाला याचा फायदा होईल. मालवण, वेंगुर्ल्यातले पर्यटक या शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातच राहतील. परंतु जर असा महामार्ग झाला तर मात्र गोव्याला येणारे पर्यटक हे डायरेक्ट गोव्याला जातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जसं आता आपण बघितलं असाल की अखेर सावंतवाडी शहर बाजूला पडलं मुंबई गोवा मार्गामुळे, तसंच भविष्यात शक्तीपीठ महामार्ग झाला तर भविष्यात आम्हाला भीती आहे की शक्तीपीठ महामार्ग झाला तर कुडाळ, कणकवली, कसाल वगैरे ही जी महामार्गाची शहर आहेत ती बाजूला पडतील. मालवण आणि वेंगुर्ल्याचा जो पर्यटक आता हळूहळू सुरू झालेला आहे तो सुद्धा बाजूला पडेल आणि लोक डायरेक्ट शक्तीपीठ मार्गाने मुंबई एक्सप्रेस हायवेवरून साताऱ्यावरून डायरेक्ट पात्रादेवीला उतरतील आणि त्यामुळे या शक्तीपीठाचा विचार करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना आमची विनंती आहे.